हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे GM सर आणि तुम्ही पाहता आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल गवारीज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफरंट फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढले आणि आज सुद्धा आपण आणखीन काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढणार. बट आजची जी आपली लेवल आहे ती थोडीशी डिफिकल्टी लेवल हाय असेल. डिफिकल्टी लेवल हाय याच्यासाठी म्हणतोय बेटा, आज आपण जे डायमेन्शन्स काढू हे सगळे 12th मधल्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स असतील, म्हणून ते तुला अवघड वाटू शकतात. पण तसं वाटून घ्यायची गरज नाही, कारण बेटा तुला चांगलं कळालंय कोणत्याही क्वांटिटीचे डायमेन्शन्स फाइंड करायचे आपल्याला फक्त त्याचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक क्वांटिटीचा फॉर्म्युला मी तुला प्रोव्हाइड करणार आहे. तुला फक्त तो फॉर्म्युला घ्यायचा आहे, त्याचे डायमेन्शन्स काढायचे. ठीक आहे, तर चला मग आता आपण आणखी थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढवून आणखी काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स आपण फाइंड करू. आजच्या लेक्चरला स्टार्ट करण्याच्या पूर्वी बेटा तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना. तशी तुमच्यापैकी अनेक लोकांनी फीस पेड केलेली, अनेक लोक बॅच मध्ये सुद्धा ऍड झालेली, बट काही स्टुडंट्सची, फार थोड्याशा स्टुडंटची फीस पेड करणं बाकी. मग त्या सर्वांना सूचना आहे की आपले डेमो लेक्चर्स आजपासून संपत आहेत. म्हणजे पुढच्या 2 दिवस फक्त तुम्हाला आणखी लेक्चर्स मिळतील. तिथून पुढे तुम्हाला लेक्चर्स YouTube वरती मिळणार नाही. तुम्हाला जर क्लास जॉईन करायचा असेल, तुम्हाला जर क्लास अटेंड करायचा असेल तर तुम्हाला आधी फीस पेड करावी लागेल आणि तुम्हाला ऍप मध्ये म्हणजेच आपल्या ढवारेज फिजिक्स क्लासेसचं जे काही ऍप आहे त्यात ऍड होऊन, त्या बॅच मध्ये ऍड होऊन तिथं तुम्हाला लेक्चर्स करायचे. ठीक आहे, मग आता ही सूचना सगळ्यांना कळाली असं म्हणून आणि विदाउट वेस्टिंग टाइम चला आज आपल्याला आणखीन काही डिफिकल्ट क्वांटिटीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. ओके, चला फर्स्ट क्वांटिटी बेटा तुझ्यासाठी काय काढायची आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचे त्या मॅग्नेटिक फील्ड. या मॅग्नेटिक फील्डची फिजिकल क्वांटिटी विच इज डिनोटेड बाय द बी. कोणी कोणी याला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं सुद्धा म्हणतात. याचे डायमेन्शन्स काढायचे. तुला बघायचं आहे की बी चा फॉर्म्युला काय असायला पाहिजे. बेटा मी तुला पूर्वीच सांगितलं की हे तुला काही कळणार नाही, कारण या सर्व क्वांटिटीज तुला पुढे स्टडी करायच्या. मग सध्या फक्त बघ याचा फॉर्म्युला काय असतो बेटा. द मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय F अपॉन QV. फक्त रेफरन्स म्हणून तुला लक्षात ठेवायचंय. तर असं लक्षात ठेव काय, हा जर चार्ज असेल Q, हा जर v वेलोसिटीने मूव्ह होत असेल कुठं मॅग्नेटिक फील्ड B मध्ये, तर ज्या वेळेस चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मधून जातो बेटा, त्या वेळेस there exert किंवा there exist a force acting on that charged particle. त्या चार्ज पार्टिकल वर जे फोर्स ऍक्ट होतं ते फोर्स ऍक्च्युअली या फॉर्म्युल्याने मिळतं. कोणत्या, F इज इक्वल टू QV. आणि याच्यावरून मी हा फॉर्म्युला तयार केलाय काय, फोर्स अपॉन चार्ज इनटू वेलोसिटी. ठीक आहे, हा झाला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला. बेटा आता तुला कामाला लागायचं, आपली नेहमीची टेक्निक यूज करायची काय, ही फिजिकल क्वांटिटी घ्यायची, त्याला स्प्लिट करायचे कधीपर्यंत, अप टू गेटिंग ऑल फंडामेंटल क्वांटिटीज. बेटा तू वही आणि पेन घेऊन बसलेला आहेस, कामाला सुरू करायचे. तुला फोर्स कसं लिहायचं आहे, इट इज द मास इनटू ऍक्सलरेशन. ओके, हे सगळ्यांना माहिती बेटा. चार्ज फंडामेंटल आहे का, नाही. कसं लिहिता येतं बेटा, इट कॅन बी रिटन ऍज करंट इनटू टाइम. ओके, आता इथं काय आलेली, वेलोसिटी आलेली. वेलोसिटीला तू नाही स्प्लिट केलंस तरी चालतंय का. पुढची एक स्टेप विचार कर बेटा, इथं कोण आहे, ऍक्सलरेशन आहे. या ऍक्सलरेशनला कसं लिहिता येतं, वेलोसिटी अपॉन टाइम. म्हणून याला, या वेलोसिटीला मी ऍज इट इज इथं असं लिहून टाकतो. काय लिहिलं मी इथं, वेलोसिटी. तो असा क्वेश्चन विचारशील, सर हे वेलोसिटी फंडामेंटल नाही तरी तुम्ही का स्प्लिट केली नाही. मी का स्प्लिट केली नाही की मला कळालंय पुढच्या स्टेपला मी ज्यावेळेस ऍक्सलरेशनला वेलोसिटी अपॉन टाइम असं लिहिलं तर वरची वेलोसिटी आणि हे कॅन्सल होणार आहे. मग विनाकारण स्प्लिटिंग करायची नाही. चला मग P इज इक्वल टू दिस मास डिवायडेड बाय, खाली कोण कोण आहे तिथं, दिस करंट इनटू टाइम इनटू खालची ही वेलोसिटी. आणि बघशील बेटा या ऍक्सलरेशनला आपल्याला 2 प्रकारे लिहायचंय. आपण आपल्या सोयीनुसार त्याला लिहितो. कसं, कधी लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर म्हणजेच डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर, किंवा कधी वेलोसिटी अपॉन टाइम. आता इथं काय लिहावं, वेलोसिटी अपॉन टाइम. का, इथली वेलोसिटी आणि याच्यातली एक वेलोसिटी दे गेट कॅन्सल. सो दिस ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ऍज इट इज द वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम असं असेल. हियर वेलोसिटी गेट कॅन्सल अँड वी विल गेट इट इज इक्वल टू मास डिवायडेड बाय काय काय आलं इथं, दिस करंट मल्टिप्लाइड बाय टाइम स्क्वेअर. आता बेटा हे सर्व फंडामेंटल क्वांटिटी झाल्या. म्हणजे आता तू याचे डायमेन्शन लिहायला रिकाम आहे. कसे लिहिशील, डायमेन्शन्स ऑफ बी आर हे L, M आणि T असे लिहिता येतील. ठीक आहे,
लेंथ किती बेटा, याच्यात 0 आहे, मास किती 1 आहे, +1 आहे वरी, करंट परत बघ खाली, टाइम किती 2दा आहे -2 आणि करंट खाली म्हणून -1. मला वाटतं आता तुला एवढं चांगल्या प्रकारे कळालंय की ह्या पॉवर प्लस कधी घ्यायच्या आणि मायनस कधी घ्यायच्या. ह्या फंडामेंटल युनिटच्या पॉवर वाढवणं यालाच तर म्हणतात डायमेन्शन्स फाइंड करणं. ओके, चला आता पुढची क्वांटिटी तुम्हाला घ्यायची, ज्याला की आपण असं म्हणतो, दुसरी आजची क्वांटिटी असणार आहे आपली पोल स्ट्रेंथ. बेटा आधी विचार कर, पोल स्ट्रेंथ इज डिनोटेड बाय एम आणि पोल स्ट्रेंथ काय असते. बेटा 10th पर्यंत तू स्टडी केलेलंस, हा जो बार मॅग्नेट असतो, हा बार मॅग्नेट कडे 2 पोल असतात, एस पोल आणि एन पोल. शाळेत तू हे स्टडी केलेत, लाईक पोल एकमेकाला रिपेल करतात, अनलाईक पोल एकमेकाला अट्रॅक्ट करतात. थोडक्यात काय, प्रत्येक बार मॅग्नेट कडे पोल कडे एक पॉवर असते, कोणती की दुसऱ्या मॅग्नेटला किंवा दुसऱ्या पोलला अट्रॅक्ट किंवा रिपेल करण्याची. ही जी पॉवर आहे, दॅट पॉवर इज कॉल्ड द पोल स्ट्रेंथ. ह्याच्या नावातच अर्थ आहे, पोल आणि म्हणजे पोल आणि स्ट्रेंथ म्हणजे पॉवर. त्यातल्या पोलची जी पॉवर आहे त्याला आपण पोल स्ट्रेंथ म्हणतो. ठीक आहे, चला आता याचे डायमेन्शन्स काढायचे. बेटा याचा फॉर्म्युला असा असतो पोल स्ट्रेंथचा, पोल स्ट्रेंथ M इज इक्वल टू F/B असा फॉर्म्युला असतो त्याचा. ऍक्च्युअली हा कसा फॉर्म्युला आहे, फोर्स इज इक्वल टू M इंटू P. एखादा मॅग्नेट जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केला तर त्याच्या पोलवर ऍक्ट होणारा फोर्स काय असते, M इंटू P असते. बट आपण आपल्या सोयीसाठी याला असं यूज केलं, म्हणजे याचा खरा फॉर्म्युला असा आहे काय, स्मॉल m म्हणजे पोल स्ट्रेंथ आणि B काय मॅग्नेटिक फील्ड. बट आपल्याला याचे डायमेन्शन्स पाहिजेत म्हणून या B ला आपण इकडे सेंड केलं. चल बेटा फॉर्म्युला मिळाला, पुन्हा तेच काम करायचंय. F/B ला आपल्याला काय लिहिता येऊ शकतं, आपल्याकडे आताच F चा फॉर्म्युला लावतो, इथं फॉर्म्युला F म्हणजे काय असते, QVB असेल, किंवा इथला F/B साठी B इकडे सेंड कर, QV इकडे घे. म्हणजे थोडक्यात तू कोणताही फॉर्म्युला लिहू शकतोस. F चा फॉर्म्युला QVB डिवायडेड बाय B लिहिलास तर B गेट कॅन्सल. मी काय केलं, F इज इक्वल टू QVB हा फॉर्म्युला कुठून, इथून तयार केला, याच्या आधीच स्टडी केलंय. म्हणून मी तुला सांगितलं की आजच्या क्वांटिटीज म्हणजे पूर्ण एक चेन आहे बेटा, एक क्वांटिटी पुढचीवर डिपेंड आहे. म्हणून मी इथं F ची व्हॅल्यू पुट केली. आता पोल स्ट्रेंथ इज इक्वल टू Q म्हणजे चार्ज आहे, कसं लिहिता येईल त्याला, करंट मल्टिप्लाइड बाय टाइम. आणि ही वेलॉसिटी काय असते तर आपल्याला माहिती काय, ते दिस लेंथ डिवायडेड बाय टाइम असा भाग असतो. अगेन दिस टाइम गेट कॅन्सल. बघ बेटा काय केलं मी, Q म्हणजे चार्ज आहे आणि V म्हणजे वेलॉसिटी आहे. सो करंट इनटू टाइम, वेलॉसिटीला काय लिहिलं आपण, लेंथ अपॉन टाइम. मग काय काय शिल्लक राहिली तर पोल स्ट्रेंथ. ह्या दोन्ही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, म्हणजे जे डायमेन्शन्स असे झाले, काय झाले, हा L, M, T आणि I. काय पॉवर देशील बेटा, लेंथ आहे का याच्यात 1/1, मास नाही म्हणजे 0, टाइम याच्यामध्ये नाहीये म्हणजे 0 आणि करंट 1 आहे म्हणून काय 1 झालं. L1 I1 I1 असं याचे डायमेन्शन झाले, लक्षात घ्यायचं पोल स्ट्रेंथचे. ठीक आहे, चल बेटा आता पुढची क्वांटिटी काढायची. ह्या दोन तुझ्या लक्षात आल्या, मॅग्नेटिक फील्ड आणि पोल स्ट्रेंथ काय असते ते. चला आता पुढच्या क्वांटिटी कडे जायचं आपल्याला. कोणती पुढची क्वांटिटी, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बघ बेटा आजची तिसरी क्वांटिटी ती आपल्याला ही स्टडी करायची, कोणती, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. याचे आपल्याला डायमेन्शन्स काढायचे, विच इज डिनोटेड बाय द कॅपिटल M. बेटा आता तू म्हणशील सर काय असते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आम्हाला तर काही कळलं. मी थोडक्यात सांगतो बेटा. ओके, कॅपिटल M आताच बघितलं आपण, S पोल असतो, N पोल असतो आणि ह्या दोघांची पोल स्ट्रेंथ काय असते, M आणि M. S ची -M घेतात, N ची +M घेतात. हे तुला पुढे डिटेल कळणार आहे, सध्याला टेन्शन घेऊ नकोस. आणि ह्या दोन पोल मधलं जे डिस्टन्स आहे त्याला 2L म्हणतात. ह्या दोन पोल मधल्या डिस्टन्सला मॅग्नेटिक लेंथ म्हणायचं. मग तुला विचार करायचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असते, एका पोलची पोल स्ट्रेंथ म्हणजे स्मॉल m मल्टिप्लाइड बाय 2L. बेटा हे 2L काय, मॅग्नेटिक लेंथ आहे. कुणामधलं डिस्टन्स आहे, या दोन पोल मधलं. S आणि N पोल मध्ये जे डिस्टन्स आहे दॅट इज द मॅग्नेटिक लेंथ, त्याला आपण मॅग्नेटिक लेंथ म्हणतो. ओके, मग चला आता तुला याचे डायमेन्शन्स काढायचे. फॉर्म्युला तुला मिळाला, आताच तुझ्या पुढे फॉर्म्युला आहे की पोल स्ट्रेंथ M मीन्स व्हॉट, M इज द पोल स्ट्रेंथ. तुला फक्त स्प्लिट करत चालायचं बेटा, याला मास समजू नको. M कोण असते इथं, पोल स्ट्रेंथ असते आणि त्याला काय लिहिता येतं, F/B. मग बघशील काय लिहिता येतं M ला, F/B असं लिहिता येतं इंटू 2L. ठीक आहे, काय काय आलं आणखीन इथं, हे कॅपिटल M इज इक्वल टू F म्हणजे काय, QVB अपॉन B इंटू 2L.
2L म्हणजे कोण आहे बेटा, ही लेंथ आहे, म्हणून मी इथंच घेऊन टाकतो, इट इज द लेंथ. तर ही अशी लेंथ क्वांटिटी झाली. हे बघ मी काय केली, एफ ची व्हॅल्यू इथं पुट केली बेटा. अगेन दिस बी गेट कॅन्सल. कॅपिटल एम म्हणजे कोण आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. कुणाचा प्रोडक्ट आहे, पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. तुला फक्त सध्याला ते काय असतं समजून घ्यायचं नाही, फक्त फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे. डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय, हे ऍक्च्युअली डायपोल मोमेंट काय हे आपण नंतर स्टडी करणार. तो आपला सध्याचा विषय नाहीये बिलकुल. ठीक आहे, चला हे क्यू म्हणजे काय, चार्ज आहे. त्याला कसं लिहिशील बेटा, करंट इनटू टाइम लिहिशील. परत इथं वेलॉसिटी म्हणजे काय असतंय, तर तुला माहिती लेंथ अपॉन काय असतंय, टाइम असतंय. आणि हे इथली लेंथ ऍज इट इज असेल. मग बेटा व्यवस्थित लेंथ हे कुणाला लिहिलं आपण, या व्ही ला. ओके, चला काय कॅन्सल होते, दिस टाइम गेट कॅन्सल. वी विल गेट दिस करंट मल्टिप्लाइड बाय काय असते, तर लेंथ स्क्वेअर असं ह्याचं युनिट झालं. ठीक आहे, चला सॉरी लेंथ स्क्वेअर असं झालं. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ एम आर. बघ बेटा काय, एल एम टी आणि आय. तुला आता यांच्या पॉवर्स वाढवायच्यात. कशा वाढवशील पॉवर, एल म्हणजे लेंथ, ह्याच्यात किती आहे बेटा, 2 आहे म्हणून 2. एम इज व्हॉट, एम इज द मास, आलंय काय याच्यात, नाहीये म्हणजे 0. टी म्हणजे टाइम आहे का बेटा, नाहीये म्हणून किती झाला, 0. आणि आय मीन्स काय, करंट किती आहे, 1 आहे म्हणून तो झाला 1 असं झालं. ठीक आहे, हे झाले मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे डायमेन्शन्स. आता तुला पुढची क्वांटिटी घ्यायची, मॅग्नेटायझेशन. बघ बेटा पटपट क्वांटिटीज घेत चालायचं तुला पुढच्या आणि डायमेन्शन्स कसे काढायचे ते बघायचंय. आजची 4 नंबरची जी क्वांटिटी ती मी हे दिलोय तुला, हे मॅग्नेटायझेशन. हे कसं असतंय, हे एम झेड ने इंडिकेट करतात अँड दिस एम झेड इज गिवन बाय, याचा फॉर्म्युला असा असतो. आता तू म्हणशील सर हे एम आणि व्ही काय, एम मास असतं का, व्ही व्हॉल्यूम असतं का. व्ही व्हॉल्यूम बरोबर आहे बेटा, बट हे एम म्हणजे मास नाही. एम कोण आहे, इथं पाहिलेलं आपण कोण आहे, इट इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणजे तुला आता कळालंय ही जी टर्म मॅग्नेटायझेशन आहे ही कशावर डिपेंड आहे बेटा, नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि व्हॉल्यूम असेल. मग चल आता पुन्हा परत तुला तोच विचार करायचा आहे. काय, या एम ला लिहिता येतं आपल्याला एम इंटू 2L. कुठं लिहिलं, याच्या आधीच्या फॉर्म्युल्यात लिहिलं बेटा. हे बघ हे फक्त इथं उचलून घेतलंय. तुला फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. कोणता, ही जी मॅग्नेटायझेशन आहे इट डिपेंड्स अपॉन, कुणावर डिपेंड आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट वरती डिपेंड आहे. ठीक आहे, चला पुढे विचार करू. व्हॉल्यूम म्हणजे काय असते, तुला पाठ आहे चांगल्या प्रकारे. व्हॉल्यूम म्हणजे लेंथचा क्यूब असतो. चला पुढे परत सिंप्लिफिकेशन करू. एम म्हणजे पोल स्ट्रेंथ आहे. बघ बेटा पोल स्ट्रेंथ काय होती, पोल स्ट्रेंथ म्हणजे काय असते, एफ अपॉन बी. तर या पोल स्ट्रेंथला मी असं लिहितो एफ अपॉन बी. हे 2L म्हणजे कोण आहे, लेंथ आहे. आणि हे खालचा लेंथचा क्यूब असेल. ठीक आहे, बघ इथं 2L ला लेंथ लिहिलं आणि हा लेंथचा क्यूब. पुन्हा तुला माहिती बेटा हे एफ ला काय लिहितो आपण, QVB. हे आता फार वेळा आपण तिसऱ्यांदा काम करत आहे बेटा. हे बघ इथं सुद्धा एफ म्हणजे काय लिहिलं, QVB असं लिहिलं होतं. हे डिवायडेड बाय बी. हे लेंथ आणि इथं 2 3 कटतील, 2 राहतील, 1 अपॉन काय येईल, हे लेंथचा स्क्वेअर असं शिल्लक राहील. मग हे बी गेट कॅन्सल. ह्या चार्जला असं लिहिता येईल करंट इनटू टाइम. हे डिवायडेड बाय मी लेंथ स्क्वेअर इकडे सारून लिहितो बेटा. आणि ही जी वेलॉसिटी, या वेलॉसिटीला मी काय लिहितो आता, तर इथं लिहिलो काय, लेंथ डिवायडेड बाय टाइम. ऍक्च्युअली वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इथं काय लिहिलं आपण त्याला, लेंथ अपॉन टाइम. अगेन इथं काय होता, लेंथचा स्क्वेअर आणि ही लेंथ कॅन्सल, टाइम गेट कॅन्सल. वी विल गेट काय शिल्लक राहिलं, फक्त करंट डिवायडेड बाय लेंथ असं शिल्लक राहिलं. मग बेटा काय युनिट असेल किंवा काय डायमेन्शन्स असतील, हे जे एम झेड झाले याचे डायमेन्शन्स आपल्याला असे लिहिता येतील. काय, डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजे एम झेड इट इज इक्वल टू, बघ एल आहे का, -1 असेल, मास आहे का 0, टाइम नाही 0 आणि करंट आय रेज टू 1 असं असेल. बरोबर, म्हणजे युनिट काय झालं, करंट म्हणजे एम्पियर आणि हे पर मीटर असं असेल. तरी ह्या ज्या सर्व क्वांटिटीज होत्या ह्या सगळ्या एकमेकावरती डिपेंड आहेत बेटा. ठीक आहे, आता याच्यावर डिपेंड असलेली आपल्याला आणखीन एक क्वांटिटी पाहिजे आणि तिचे सुद्धा आपल्याला पुन्हा डायमेन्शन्स काढायचे, ज्याला आपण परमियाबिलिटी असं म्हणतो बेटा. ठीक आहे, चला पुढची जी क्वांटिटी असेल 5 नंबरची आजची तुम्हाला नोट करायचं आहे, परमियाबिलिटी. आता आपल्याला परमियाबिलिटीचे डायमेन्शन्स काढायचे. परमियाबिलिटी इट इज डिनोटेड बाय द म्यू. बघ बेटा आता ही परमियाबिलिटी कशी असते, हे म्यू कसा काढायचा,
हा म्यू काढण्यासाठी तुला हा लॉ लक्षात ठेवायचा. इट इज नोन ॲज द बायट-सॅवर्ट लॉ. हा बेटा ऍक्च्युली तुला पुढच्या वर्षीला स्टार्ट करायचा आहे, स्टडी करायचा आहे, पण सध्या लक्षात घे हा बायट-सॅवर्ट लॉ असा असतो काय, म्यू अपॉन 4 पाय किंवा म्यू नॉट अपॉन 4 पाय. याला मी म्यू नॉट म्हटलं तरी हरकत नाही. हा जो सिंबल आहे याला म्यू म्हणतो. इट इज म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय dl साइन थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. बघ बेटा, मग नेमका कुणाचा फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला, म्यूचा. आणि ज्या बिनकामाच्या टर्म्स आहेत त्या आपण निग्लेक्ट करून टाकू. कोणत्या कोणत्या, हा 4 पाय कॉन्स्टंट आहे त्याला महत्व नाही. साइन थिटाला डायमेन्शन नसतात म्हणून त्याला महत्व नाही, कारण तो अँगल आहे. साइन म्हणजे असते अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, ते दोन्ही कॅन्सल होतात बेटा, म्हणून त्याला महत्व नाही. आणि इथली जी डीएल आहे, हा डीएल सोबत हे आर मधलं एक डिस्टन्स कॅन्सल होणार आहे. म्हणून मी नेमका फॉर्म्युला काय घेतो आता पाहशील इथं, हा म्यूचा फॉर्म्युला मी असं घेतो. ही तर हायेस्ट डिफिकल्टी लेवल आहे बेटा. का हायेस्ट डिफिकल्टी लेवल आहे, तर तुला ह्याच्यातलं बिलकुल माहिती नाहीये, म्हणून तुला फक्त आमच्याकडून हा फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीनं सिम्प्लिफाय करत चालायचंय. कसं, प्रत्येक क्वांटिटी स्प्लिट करायची कधीपर्यंत, अप टू गेटिंग ऑल फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, चला मग आता मी हा फॉर्म्युला असं लिहितोय का, हे म्यू असेल, हे 4 पाय इकडे येते बी इंटू 4 पाय, आणखी काय हे आर स्क्वेअर सुद्धा बी कडे येतील गुणाकारात डिवायडेड बाय. बेटा इथं वर कोण कोण शिल्लक राहिले, आय dl इंटू साइन थिटा. हे ओके, आय dl इंटू साइन थिटा. हा फॉर्म्युला फार मोठा आहे बेटा, पण टेन्शन घ्यायचं नाही. किती जरी मोठा फॉर्म्युला असला हळूहळू काम करा, शांत ठेवा, व्हायब्रेट होऊ नका, शांततेने काम करायचं. मनानं किती मोठी टर्म आली तरी ती छोटी छोटी होत जाते. कशी ते बघा. आता आपल्याला विचार करायचा आहे, 4 पाय आपल्या कामाचे नाहीत, साइन थिटा आपल्या कामाचे नाहीत. कधी, डायमेन्शन्स आणि युनिट काढत असताना, सॉरी पर्टिक्युलरली डायमेन्शन काढत असताना. ठीक आहे, 4 पाय आणि साइन थिटाला मी सोडून देतो. मग बघ बेटा, कुणाला काय लिहिता येते, बी चा फॉर्म्युला तर तुझ्याकडे आहेच. बी म्हणजे काय लिहिता येते, एफ अपॉन क्यू व्ही. म्हणून ह्या बी ला मी असं लिहितो, एफ अपॉन क्यू व्ही. एका एका टर्मचा विचार करू आपल्याला. हे आर स्क्वेअर म्हणजे कोण आहे, लेनचा स्क्वेअर आहे. आता डिनॉमिनेटर मध्ये खाली येऊ आपण. आय म्हणजे कोण आहे बेटा, करंट आहे, ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. आणि डीएल म्हणजे कोण आहे, लेंथ आहे. तुला आता कळायलंय की लेनचा स्क्वेअर आणि ही लेन कॅन्सल झाली. हळूहळू छोटा फॉर्म्युला होतो बेटा, म्हणून सुरुवातीला घाबरू नका. किती जरी मोठा फॉर्म्युला दिसला तरी घाबरायचं नाही. आपण त्याच्यात हळूहळू काम करत राहायचं, मनानं जमणार आहे. ऍक्च्युली तुला नीट 2 वर्षाला द्यायची बेटा, तोपर्यंत तुझी सगळी 12वी शिकवून होते आणि हे तुला सगळं पाठ असतं तोपर्यंत. फक्त सध्याला पाठ असणार नाही म्हणून तुला थोडासा त्रास होऊ शकतो. ठीक आहे, बघा आता इथं काय काय राहतं ते इथे. म्यू इज इक्वल टू फोर्सला काय लिहिता येतं, मास इंटू ऍक्सलरेशन इंटू इथं काय बेटा, ही एक लेंथ आहे, परत डिवायडेड बाय क्यू म्हणजे काय असते, चार्ज, त्याला आपण करंट इंटू टाइम लिहू आपण. आणि वेलॉसिटी म्हणजे काय असते, हे लेंथ अपॉन टाइम असं लिहिता येतं. मल्टिप्लाइड बाय हा जो करंट आहे तो मी साइडला लिहितो, इथं लिहिला 1 अपॉन करंट. बघ बेटा, हा करंट मी साइडला सारून लिहिला इथं, आणि हा फक्त न्यूमरेटर इथं लिहिलाय. परत इथं टाइम आणि टाइम गेट कॅन्सल, परत ही लेंथ आणि ही लेंथ सुद्धा कॅन्सल होईल. काय काय राहिलं बघशील बेटा, म्यू इज इक्वल टू काय काय येतील, हे मास. ऍक्सलरेशनला मी शेवटीला लिहिणार कारण ती फंडामेंटल नाही. हा करंट जर इथं आला तर डिवायडेड बाय काय होईल, हा करंटचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय. हे ऍक्सलरेशन मी साइडला घेतो बेटा. ऍक्सलरेशनला काय लिहिता येतं तर तुला माहिती आहे, लेंथ डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर असं लिहिता येते. पुन्हा आणखीन बघ, आता ह्या सगळ्या काय झाल्या, फंडामेंटल क्वांटिटी झाल्या. ह्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटी झाल्या की तुला आरामाने डायमेन्शन द्यायचे. म्यू इज इक्वल टू काय काय असेल, लेंथ, मास, टाइम अँड करंट. पाशील बेटा, आता कुणाची पॉवर काय असेल, कोण आहे हा, एल फॉर लेंथ आहे, एकदा आहे म्हणून 1, एम फॉर मास एकदा आहे म्हणून 1, टी फॉर टाइम दोनदा आहे म्हणून -2, आणि आय करंट सुद्धा दोनदा आहे म्हणून -2. बघ बेटा, तुला इतर ट्युशन्स मध्ये किंवा इतर क्लासेस मध्ये फार सोपं सोपं शिकवून तुला असं भासू शकतात की तुला आता संपूर्ण फिजिक्स कळायला, पण आपण तो विचार करणार नाहीत बेटा. तुम्ही क्लास करा न करा, तुम्हाला ह्या ज्या डिफिकल्ट टर्म्स आहेत त्या तुम्हाला सोडवता आल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते इम्पॉर्टंट नाही, फिजिक्सला काय वाटतं ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून फिजिक्स साठी जे जे लागणार आहे आपण ते सर्व करणार. भलेही तुम्ही आपल्या क्लासला कंटाळात तरी हरकत नाही, कारण तुम्हाला हे सॉल्व्ह केल्याशिवाय पर्याय नाही.
नीट तुम्हाला कशाचेही डायमेन्शन्स विचारू शकते बेटा. या वर्षीची जी नीट झाली त्याच्यात तुम्हाला डायमेन्शन्स ऑफ स्ट्रेस अतिशय सिंपल विचारलं, जे तुम्ही तोंडी काम करू शकता. मग मी जेवढं वर्गात तुम्हाला डिफिकल्ट घेईल तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे, तेवढं तुम्ही इझिली काम करणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण याच्यावर भर देणार नाही की सोपं सोपं शिकवा, तुम्हाला खुश करा आणि मोकळं व्हा, हे आपल्याला काम करायचं नाही. आपलं एम आहे की आपल्याला नीट कडे लक्ष ठेवायचं आहे, नीट कडे लक्ष ठेवून काम करायचंय. म्हणून हे जरी डिफिकल्ट असलं तरी आपल्याला हे काम करायचंय. ठीक आहे. चला पुढच्या नेक्स्ट क्वांटिटी कडे जाऊ आपण. आता पुढची क्वांटिटी आपल्याला आता स्टडी करायची. बघा कोणती येते. हे परमिएबिलिटी झाली. परमिएबिलिटी नंतर आपल्याला जी पुढची क्वांटिटी स्टडी करायची ती असते आता मॅग्नेटिक फ्लक्स. बघ बेटा आता याचे डायमेन्शन्स कसे काढणार आहेत तू. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे या फाय ने इंडिकेट करायचं. ऍक्च्युअली याचे युनिट काढताना मी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, आठवायला पाहिजे बेटा, नाहीतर ते युनिट कसे काढले ते लेक्चर्स पहा आणि पुन्हा याच्यामध्ये या. मॅग्नेटिक फ्लक्स फायचा फॉर्म्युला असा असतो बेटा, काय, मॅग्नेटिक फील्ड मल्टिप्लाइड बाय एरिया. बी इंटू ए हे करायचंय. तुझ्या एक लक्षात येईल असेल, आज आपण सगळ्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या विच आर डिपेंड ऑन द मॅग्नेटिक फील्ड बी. मॅग्नेटिक फील्ड बी वर डिपेंड सर्वच्या सर्व क्वांटिटीज आज आपण स्टडी करायचं. ओके. चल बघ बेटा आता बी ला काय लिहिता येतंय, एफ अपॉन क्यू इंटू वेलोसिटी. आणि एरिया म्हणजे काय असतंय तुला पाठ आहे. एरिया कॅन बी रिटन ऍज लेंथ स्क्वेअर. ओके. चल आता पुढे जायचंय. परत फोर्सला आपल्याला काय लिहिता येऊ शकतं, फोर्स कॅन बी रिटन ऍज काय, मास इंटू ऍक्सलरेशन डिवाइडेड बाय क्यू म्हणजे काय, करंट इंटू टाइम. आणि वेलोसिटी काय असतं बेटा, मी इथं ऍक्सलरेशन आहे म्हणून मी इथली वेलोसिटी स्प्लिट करत नाही, कारण मला ऍक्सलरेशनला काय लिहिता येऊ शकतं, वेलोसिटी अपॉन टाइम आणि इनटू हा लेंथ स्क्वेअर विल बी ऍज इट इज. तुझ्या लक्षात येईल का बेटा. बघ मी वेलोसिटीला का स्प्लिट केलं नाही, कारण मी पुढच्या स्टेपला काय करणार, ऍक्सलरेशनला वेलोसिटी अपॉन टाइम लिहिणार, मग तिथली वेलोसिटी आणि हे कॅन्सल होईल. आता मी याच्यातल्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज बाजूला लिहून टाकतो. कशा, हे मास इंटू इथली जी लेंथ आहे त्या लेंथचा स्क्वेअर हे सुद्धा बाजूला डिवाइडेड बाय इथं काय काय आले, करंट इंटू टाइम इंटू वेलोसिटी. या वेलोसिटीला सुद्धा मी साइडला लिहिलं आणि आता मी इथं ऍक्सलरेशनला असं लिहितो, काय, वेलोसिटी अपॉन टाइम. मग बेटा तुला असा प्रश्न पडू नये की सर एरवी आम्हाला तुम्ही सांगता ऍक्सलरेशनला लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर लिहा, आता मात्र तुम्ही वेलोसिटी अपॉन टाइम लिहिलात. आपली रिक्वायरमेंट काय बघायचं बेटा, आपला वेळ वाचला पाहिजे. इथं वेलोसिटी होता तर हा वेलोसिटी काय होईल, कॅन्सल होईल. ठीक आहे. दिस वेलोसिटी अँड वेलोसिटी गेट कॅन्सल. त्यांनी एकमेकाला कॅन्सल केलं. आणखीन काय कॅन्सल होऊ शकतं का बेटा, बघू आणि लिहून टाकू. काय हे, मास इंटू काय होती ही लेंथ आहे, मास इंटू लेंथ स्क्वेअर डिवाइडेड बाय हा झाला करंट इंटू हा एक टाइम आणि हा एक टाइम, काय झालं तर इट इज द टाइम स्क्वेअर, टाइमचा स्क्वेअर झाला. मग बघ बेटा या फायचे डायमेन्शन्स काय असतील. ठीक आहे. मी लिहून ठेवतो एल एम टी आणि आय. तुला विचार करायचा होता पॉवर काय असतील बेटा. एल फॉर काय, लेंथ कितीदा आली, तो दोनदा आलेली म्हणून याची पॉवर असेल L2. एम म्हणजे काय, मास कितीदा आले, एकदा आले म्हणून 1. टी म्हणजे टाइम कितीदा आहे, दोनदा आहे, बट कुठे आहे, डिनॉमिनेटरला म्हणून ते असेल -2. आणि करंट सुद्धा इथं एकदा आलेला आहे म्हणून याची -1 अशी पॉवर असेल याची. ठीक आहे. मग तुझ्या लक्षात आलं मॅग्नेटिक फ्लक्सचे डायमेन्शन कशी काढायचे ते. ठीक आहे. चला आता बेटा पुढची क्वांटिटी पाहायची तुला. तो भाग असा आहे कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन. कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन किंवा याला म्युच्युअल इंडक्शन जरी म्हटले तरी दोघांचा फॉर्म्युला जवळपास सारखा आहे, कमीत कमी डायमेन्शन साठी सारखा आहे. मग तुला तो फॉर्म्युला घ्यायचा आहे. हा कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन एल न डिनोट करायचा आहे. याचा फॉर्म्युला असा असतो, काय, दिस ईएमएफ अपॉन हे डी आय अपॉन डी टी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ करंट अपॉन टाइम. ईएमएफ सर ई ने इंडिकेट केला तर. मग बेटा तू म्हणशील सर आता हे ईएमएफ काय आणलं, मी लेक्चरच्या पूर्वीच तुला सांगितलंय की आजचं लेक्चर डिफिकल्ट क्वांटिटीज आपण घेणार आहेत सर्व. मग ईएमएफ चे कुणासारखे डायमेन्शन्स असतात, पोटेन्शियल सारखे. मग ईएमएफ ला आपण पोटेन्शियल लिहिलं तरी चालतंय. मग बेटा बघ काय काय, ईएमएफ ला आपण असं लिहितो मी, हा ई इंटू हा डी आय बाय डी टी ला मी असं लिहितो डी टी अपॉन डी आय असं लिहून टाकतो. मग आता मला काय ईएमएफ चा फॉर्म्युला माहिती.
ईएमएफ म्हणजेच कोण असते पोटेन्शियल व्ही. ओहम्स लॉ मधलं व्ही आठव, त्या व्ही ला आपल्याला असं लिहिता येते वर्क अपॉन चार्ज. सो दिस ईएमएफ कॅन बी रिटन ॲज काय वर्क डिवाइडेड बाय चार्ज. आणि इथं dt म्हणजे छोटा टाइम आहे, di म्हणजे छोटा करंट आहे. ऍक्च्युअली याला कसं वाचतात रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर इथं आपल्याला dt बाय di, तर या dt ला मी असं लिहून टाकतो टाइम आणि ह्या di ला लिहून टाकतो करंट. छोटा असो किंवा मोठा असो कोण आहे, एक टाइम आहे आणि एक करंट आहे, म्हणून मी असं जशास तसं लिहून टाकलं. मग बघ बेटा आता L इज इक्वल टू काय येते, वर्कला आपण काय लिहू शकतो, वर्क कॅन बी रिटन ॲज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू हा टाइम झाला डिवाइडेड बाय चार्ज मीन्स काय असते करंट इंटू टाइम असं लिहू शकतो आपण आणि मल्टिप्लाइड बाय हा करंट असं. ठीक आहे, दिस टाइम अगेन गेट कॅन्सल. फोर्सला काय लिहिता येतं मास इंटू ऍक्सलरेशन. फोर्स मीन्स व्हॉट, इट इज द मास इंटू ऍक्सलरेशन इंटू हे डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे. बेटा कुणाला स्प्लिट केलं हे म्हणजे फोर्स आहे इथं. ठीक आहे, फोर्सला मास इंटू ऍक्सलरेशन लिहिलं 4 डिवाइडेड बाय इथं करंट इंटू करंट, तर काय शिल्लक राहिलाय करंटचा स्क्वेअर शिल्लक राहिला. आता जे शिल्लक राहिलेला भाग आहे तो मी इकडे लिहितो बेटा, बुकशी लक्ष देशील आणि याला सिम्प्लिफाय व्यवस्थित करायचंय तुला. पहा आता काय लिहू शकतो आपण, ऍक्सलरेशनला पुन्हा तेच काय लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर. सो कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन इज इक्वल टू दिस मास मल्टिप्लाइड बाय इथली आधीची फंडामेंटल क्वांटिटी लेंथ डिवाइडेड बाय खाली काय फंडामेंटल आलं तर करंट स्क्वेअर आला होता आणि इंटू बघ बेटा इंटू काय आता या ऍक्सलरेशनला मी लिहितो कसं लिहिता येईल लेंथ डिवाइडेड बाय टाइम स्क्वेअर. सो दॅट ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ॲज लेंथ डिवाइडेड बाय टाइम स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. ठीक आहे, मग तुला कळालं की ऍक्सलरेशन कसं लिहिता येते, कसं लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर. सिम्प्लिफाय करू बेटा, मास एकदा आहे, परत बघ लेंथ कितीदा आली इथं लेंथ दोनदा आली डिवाइडेड बाय करंट. आता इथं करंट कितीदा आलाय करंट पुन्हा दोनदा आहे आणि इंटू टाइमचा स्क्वेअर असं आलं. ठीक आहे, चला मग आता या सर्व फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या. सो डायमेन्शन्स ऑफ एल आर, एल ला काय वाचायचं आपल्याला कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन, त्याचं दुसरं नाव सेल्फ इंडक्टन्स असं सुद्धा असू शकतं. ठीक आहे, बघा मग डायमेन्शन्स याचे काय झाले एल एम टी आय. बघा बेटा लेंथ किती आहे तिथं दोनदा आहे, मास एकदा आहे, टाइम किती आहे दोनदा आहे पण खाली म्हणून -2, करंट सुद्धा दोनदा आणि खाली म्हणून -2 झाले. हे झाले डायमेन्शन्स ऑफ कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन. हे सुद्धा आपण डायमेन्शन्स काढून टाकले. पुढे बघशील बेटा आता आपल्याला पुढे काही लॉज मधले जे कॉन्स्टंट असतात त्यांचे डायमेन्शन्स काढायचे. जसं आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो त्याचे डायमेन्शन्स काढायला होतात. मी तुला ऑलरेडी सांगितलं बेटा की आजचं लेक्चर म्हणजे सगळ्या डिफिकल्ट क्वांटिटीज असतात, डिफरंट पार्ट मधला भाग तुला एकत्रित लक्षात घ्यायचा आहे. पण आता पुढचे जे डायमेन्शन्स काढायचे ते आपल्याला याचे काढायचे. कुणाचे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याचे डायमेन्शन्स काढायचे. कशा डिनोट करतो बेटा हा जी न, याचा फॉर्म्युला असतंय F इंटू आर स्क्वेअर डिवाइडेड बाय M1 इंटू M2. तू म्हणशील सर हे कुठून आणला, गेलं 10th स्टँडर्ड आठव बेटा, त्याच्यात पहिला चॅप्टर होता तुला कोणता ग्रॅव्हिटेशन, आणि त्या ग्रॅव्हिटेशन मध्ये होता तुला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आणि तो लॉ आहे हा तो तू 10th मध्ये असा स्टडी केला असशील काय F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 डिवाइडेड बाय R स्क्वेअर. तोच लॉ मी इथं लिहिलाय, फक्त इथं कुणाची व्हॅल्यू काढली बेटा इथं G ची. मग या G ची व्हॅल्यू काढायला R गुणाकारात आला, हे दोघं जण भागाकारात आले. मग आता असं म्हणू नको सर हे काय नवीनच आहे, हे नवीन नाही, ऍक्च्युअली तू 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहेस. ठीक आहे, तर चला बघा आता मग याचे कसे डायमेन्शन्स काढायचे. चला आपल्या पद्धतीने याला स्प्लिट करू. या फोर्स फंडामेंटल नाही, काय स्प्लिट केलं बेटा मास इंटू ऍक्सलरेशन. आर चा स्क्वेअर म्हणजे कोण आहे, आर म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे लेंथ, लेंथचा स्क्वेअर झाला, आणि हे दोन्ही मास आहेत म्हणून मी याला डायरेक्ट मास स्क्वेअर असं लिहितो. कसं लिहिलं बघा, मास इंटू मास, डायमेन्शन मध्ये पहिलं एका दुसरं हे इम्पॉर्टंट नाही, मास म्हणजे मास, छोटा असो मोठा असो ते सर्व तिथंच येईल. मग हे मास आणि हा स्क्वेअर कॅन्सल झाला. मग बघ बेटा आता ह्या ऍक्सलरेशनला कसं लिहिता येते, आधी ह्या दोन फंडामेंटल आहेत त्या मी इकडे साइडला लिहून टाकतो, लेंथ स्क्वेअर अपॉन मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ॲज इट इज द
वेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम असं लिहिता येते त्याला. ठीक आहे, चला बघा मग आता काय काय करता येऊ शकतं. हे सॉरी ऍक्सलरेशन काय लिहिता येईल त्याला, तर आपण असं लिहू शकतो लेंथ डिवाइडेड बाय टाइम स्क्वेअर. चला मग याला एकत्रित करतो मी. वर किती लेंथ आल्या बेटा, लेंथ 3 झाल्या, लेंथ स्क्वेअर अपॉन मास इनटू काय हा, इट इज द टाइम स्क्वेअर असं लिहिता येईल त्याला. Now all the quantities are fundamental quantity. So dimensions of the G are मी पुन्हा लिहू शकतो L, M, T आणि I असं लिहिता येईल. बघ बेटा इथं लेंथ किती 3 दा आहे, सो L टू द पॉवर 3, मास एकदाच आहे म्हणून 1, टाइम 2 दा आहे म्हणून काय -2 आणि याच्यात करंट नाही म्हणजे काय झाला 0 झाला. म्हणजे हा I नाही लिहिला तरी चालणार आहे आपल्या याच्यात. ठीक आहे, ज्यांच्या पॉवर्स 0 येतील ते नाही लिहिले तरी चालतात. मग बेटा हे जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट झाला हा तुझ्यासाठी नवीन नाही, हा ऍक्च्युअली तू स्टडी केलेला आहेस पण कुठं 10th स्टँडर्ड मध्ये फर्स्ट टॉपिक होता बेटा, आठव व्यवस्थित. ठीक आहे, चला आता पुढचा आणखीन एक कॉन्स्टंट काढायचा आपल्याला, ज्याचे आपल्याला डायमेन्शन्स काढायचे. लोक असं म्हणतात त्याला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बेटा हा सुद्धा एक आणखीन एक न्यूटन्स चालू आहे. हा जसा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तसा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी असते किंवा विस्कस फोर्स असते. तो लॉ असा असते F इज इक्वल टू हा इटा, F इज इक्वल टू इटा इंटू एरिया इंटू dv बाय dx. आठवतं का तुला याला, वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स त्याला आपण काय म्हटलं होतं, करेक्ट आहे, इट इज द वेलॉसिटी ग्रेडियंट. चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन डिस्टन्स हे लक्षात घ्यायचं. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स असं वाचतात. हा जो इथला इटा आहे तो काय n सारखं लिहिलंय बेटा, हा n सारखा लिहिलाय. हा इटा लिहिताना कसं लिहितो आपण, लिहिताना या टाइप ने लिहितो का, हा n सारखी टर्म आहे, याला इटा असं वाचायचं. आपल्याला याचे डायमेन्शन्स काढायचे. ठीक आहे, मग काय होईल, ह्या टर्म इकडे पाठवा. का मी आधी असं लिहितो F इज इक्वल टू इटा, हा एरिया आहे म्हणजे काय असतो लेंथचा स्क्वेअर. हे dv म्हणजे कोण आहे वरची वेलॉसिटी डिवाइडेड बाय खाली dx म्हणजे कोण आहे लेंथ आहे. फार टेन्शन घ्यायचं नाही बेटा, dv म्हणजे वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी, म्हणून याला आपण वेलॉसिटी लिहिलं, याला लेंथ लिहिलं. ठीक आहे, चला आता आपण काय करूया, या सर्व क्वांटिटीज इकडे सेंड करू. इतर ज्या काही असतील ते मी एकदा लेंथ स्क्वेअर आणि हे लेंथ कॅन्सल करतो. या फोर्सला मी असं लिहितो काय, मास इनटू ऍक्सलरेशन इज इक्वल टू हा इटा. याचे डायमेन्शन्स काढायचे, पुन्हा आपण त्याला एका साइडला घेऊ. काय काय शिल्लक राहिले इथं, लेंथ शिल्लक राहिली मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी काय असते, दॅट इज द लेंथ डिवाइडेड बाय टाइम असं असते. ठीक आहे, चला परत आणखीन काय करता येऊ शकतं बघा. काय काय झालं इथं, मास इनटू ऍक्सलरेशनला आपल्याला लिहिता येतं लेंथ डिवाइडेड बाय टाइम स्क्वेअर. हा इटा जशास तसा असेल इनटू इथं काय आले, हे लेंथचा स्क्वेअर असेल डिवाइडेड बाय टाइम. मग बेटा दोन्हीकडल्या सारख्या टर्म कॅन्सल करतो मी, ही लेंथ आणि हा स्क्वेअर कॅन्सल, हा टाइमचा स्क्वेअर आणि टाइम कॅन्सल. राहिलेला सगळा भाग मी इथं एक लेंथ आहे ती इकडे आणून टाकतो. कसं आलं इथं, हे मास डिवाइडेड बाय ही लेंथ सुद्धा मी इकडे घेतली, काय आले लेंथ आणि इथं शिल्लक राहिला होता टाइम इज इक्वल टू इकडे फक्त इटा. बघा आता ह्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत म्हणून मला इटाचे डायमेन्शन्स डायरेक्ट लिहिता येतील L, M, T, I. याचा विचार करू. बघ बेटा L म्हणजे लेंथ आहे, खाली एकदा आहे -1, मास वरी एकदा आहे +1, टाइम खाली एकदा आहे -1 आणि I नाही म्हणून तो नाही लिहिला तरी चालतंय. हा झाला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ठीक आहे, हा सुद्धा फार वेळा नीट न विचारला बेटा आतापर्यंत. नीट एक्झाम मध्ये, सीईटी एक्झाम मध्ये यांचे डायमेन्शन्स आतापर्यंत खूप वेळा काढायला हवेत. हा कोण होता, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आणि हा कोण आहे तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ही दोन्ही न्यूटन्स लॉज आहेत बेटा, हा पण न्यूटन्स लॉ आहे, हा पण न्यूटन्स लॉ आहे. ठीक आहे, दोन्हीवरून आपण ते कॉन्स्टंट काढून घेतले. चला आता आपण पुढच्या क्वांटिटी कडे जाऊया. पुढची क्वांटिटी काय म्हणत आहे बघा. आता काय म्हणणं या पुढच्या क्वांटिटीचं, त्याचे आपल्याला डायमेन्शन्स काढायचे. तुम्हाला कळालं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय. आता आपल्याला काय काढायचं तर या वेइंग्स कॉन्स्टंट याचे डायमेन्शन काढायचे. बेटा वेइंग्स कॉन्स्टंट म्हणजे इट इज डिनोटेड बाय द बी. तुम्हाला हे अतिशय अवघड वाटणार आहे का, कारण हे सगळे लॉज कुठे आहेत आपल्याला 12वी मध्ये स्टडी करायचे. 12th मधला पार्ट आहे पण ते काम आपण आता थोडंसं करायला.
म्हणजे तिथं गेला असता ते आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे येईल. बेटा एक हा वेइन्स लॉ असतो, हा लॉ तुला लक्षात ठेवायचा आहे. हा लॉ काय सांगतो, हे वेव्हलेंथ ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन साठी वेव्हलेंथ ऑफ इमिशन इज इक्वल टू ते काहीतरी कॉन्स्टंट म्हणजे वेइन्स कॉन्स्टंट डिवायडेड बाय असं म्हणतंय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ऍक्च्युली तो असा लॉ आहे. म्हणजे आपण हा कॉन्स्टंट बी घेतला, त्याला 1/T, टी फॉर टेम्परेचर आहे इथं लक्षात घ्यायचा. मी टेम्परेचरला इथं काय वापरतो, थीटा वापरतो, कारण त्याला तुम्ही टाइम समजता. मग बेटा हा बी जर काढायचा असेल तर काय फॉर्म्युला झाला, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ मल्टिप्लाइड बाय टेम्परेचर. मग तुला अगोदर हा लॉ डोळ्यासमोर आणायचा आहे. ऍक्च्युली हा पुढच्या वर्षीला तुला स्टडी करायचा, पण तात्पुरता कसं काढायला त्याच्यासाठी हा वेइन्स लॉ साइडला नोट करून ठेवायचा आणि काम करायचं. मग बघ बेटा बी चा काय फॉर्म्युला असतंय, तर आपल्याकडे असा फॉर्म्युला काय, वेव्हलेंथ मल्टिप्लाइड बाय टेम्परेचर असा फॉर्म्युला झाला. ठीक आहे, चला आता तुला काम करायचं इथं. बी इज इक्वल टू वेव्हलेंथ म्हणजे कसली का असना, लेंथ आहे बेटा, वेव्हची लेंथ आहे ते. पुन्हा बघू आपण काय असतं ते. आणि टेम्परेचर सुद्धा फंडामेंटल आहे, म्हणून मी या दोन्हीला असंच ठेवतो. आणि बघ आता याचे डायमेन्शन्स लिहिलोय मी, याला LMT आणि टेम्परेचर आलंय म्हणून मी त्याचा थीटा घेतो किंवा केल्विनचा के घेतो. काही घेतलं तरी चालत. काही बुक्स मध्ये तुम्हाला के दिसेल, काही बुक्स मध्ये थीटा दिसेल, काही बुक्स मध्ये केल्विनच असेल समजा. हे बघा मग काय, लेंथची पॉवर 1 आहे, मास 0 आहे, टाइम 0 आहे आणि टेम्परेचर एकदा आहे म्हणून मी केल्विनची पॉवर 1 लिहितो. हे झाले डायमेन्शन्स ऑफ वेव्हज कॉन्स्टंट. बघ बेटा बिलकुल 2 वळीचं काम आहे फक्त. किती वळीत संपलं आपलं, 2 वळीमध्ये. पण तुला माहिती असायला पाहिजे हा जो वेइन्स लॉ आहे हा कुठे नेक्स्ट इयरला आपल्याला स्टडी करायचा आहे, पुढच्या वर्षीला येणार आहे हा. तात्पुरता मग असा लक्षात ठेवा आणि ह्या वेइन्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन काढा. असाच आणखी एक कॉन्स्टंट असतो बेटा, त्याचे पण काढायचे, ज्याला आपण काय म्हणतो, स्टीफन्स कॉन्स्टंट. हा स्टीफन्स कॉन्स्टंट आणखीन असतो, तो सुद्धा स्टीफन्स लॉ आहे. बघ बेटा मी इथं लिहिलोय, हा सुद्धा तुला लॉ माहिती असायला पाहिजे. हा लॉ शिकला की कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन मध्ये आपण पुढच्या वर्षीला स्टडी करणार आहे. ठीक आहे, मग तिथं हा स्टीफन्स लॉ सुद्धा असाच आहे. काय सांगतो तो, क्वांटिटी ऑफ हीट म्हणजे क्यू म्हणजेच एनर्जी, किंवा ते असं म्हणतंय पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया. पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, ते म्हणतंय 4th पॉवर ऑफ द टेम्परेचर. टेम्परेचरला मी थीटा लिहितो. आणि बेटा तू पुन्हा इथे एक कॉन्स्टंट घेतलास की त्या कॉन्स्टंटला सिग्मा 1 आणि 10 टू द पॉवर, हा जो कॉन्स्टंट आहे हा जसा वेइन्स लॉ मुळे कोण होता, वेइन्स कॉन्स्टंट, तसा आता हा स्टीफन्स लॉ आहे म्हणून कोण, स्टीफन्स कॉन्स्टंट. आणि बेटा त्याचं फॉर्म्युला आपण असा लिहितो काय, हे पॉवर, बघा पॉवर डिवायडेड बाय काय, एरिया. हे इकडले जसे तसे, थीटा म्हणजे टेम्परेचर आहे इनटू हे टेम्परेचरची पॉवर किती झाली, 4 झाली. आता हे तुला होमवर्क म्हणून घ्यायचं बेटा, तो याचं काम घरी करणार आहेस. ठीक आहे, पॉवरला कसं लिहिशील, वर्क अपॉन टाइम, ते पॉवर असतं बेटा. ठीक आहे, वर्कला काय लिहायचंय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला काय लिहायचं, मास इंटू ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनला काय लिहायचं, लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर. हा सगळा भाग आता तुला पाठ झाला, कारण आपण सोप्यापासून ते आजच्या अवघड पर्यंत खूप सारे डायमेन्शन्स काढले, त्याच्यात तुला ही आयडिया लक्षात आलेली. ठीक आहे, म्हणून हे आजचं तुझ्यासाठी पहिलं होमवर्क आहे बेटा, होमवर्क 1. याचे डायमेन्शन्स काढून तुला मला सेंड करून द्यायचे. व्हॉट्सअप वरती तुला त्याचा फोटो काढून माझ्याकडे पाठवून द्यायचा. ठीक आहे, चला आणखीन एक मी तुम्हाला होमवर्क साठी दिलोय. आणखीन एक असतो बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट, किंवा तुम्ही पुस्तकामध्ये बघा आणि काढू शकता. आज बराच वेळ झाला बेटा, रिअल गॉस कॉन्स्टंट मी तुम्हाला इथं जे हे काही होमवर्क साठी येतो, बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट हा एक होमवर्क घ्यायचा तुम्हाला दुसरा. आणि तिसरा घ्यायचा आहे रिअल गॅस कॉन्स्टंट. रिअल गॅस कॉन्स्टंट म्हणजे R आणि हा KB. याचे फॉर्म्युले तुम्ही थोडेसे पुस्तकामध्ये सापडायचे आणि याचे डायमेन्शन्स काढायचा प्रयत्न करायचा. तुमच्याकडे जे बी MCQ चे बुक आहेत किंवा थिअरीचे बुक आहेत ते चाळत चला. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये तुम्हाला हे दोन्हीचे फॉर्म्युले मिळते. मी तुम्हाला आता आयतं द्यायचं बंद करतो, ज्याला स्पून फीडिंग म्हणतो, चमच्यानं खाऊ घालणं, ते आपण बंद करू बेटा. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण डिफिकल्ट क्वांटिटीजचे डायमेन्शन्स काढले. तुम्हाला फक्त इंटरेस्ट कशात असावा बेटा, फॉर्म्युला काय, एकदा फॉर्म्युला हाताला लागला की तुम्ही ते डायमेन्शन्स काढून टाकावे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढच्या 2 दिवसानंतर तुम्हाला YouTube वरती आपले लेक्चर्स मिळणार नाही.
तुम्हाला ते ऍप मधूनच मिळणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही फीस भरणं गरजेचं आहे. तशी नियर अबाउट 90% लोकांनी फीस भरली, म्हणजे 10% राहिले, त्या सर्वांनी फीस भरून घ्यायची, तरच तुम्हाला 2 दिवसानंतर लेक्चर्स मिळतील, नाहीतर हे लेक्चर्स मिळणार नाही. ठीक आहे बेटा, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राहिलेला भाग म्हणजे आता या चॅप्टरचा शेवटचा भाग ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स आणि एरर हा आपण उद्यापासून स्टडी करू. ठीक आहे, आज आपण इथं थांबू बेटा.